सिस्टरांना तर प्रत्येक जण पाहतायत की प्रत्येक आठवडी ते येत आहेत प्रार्थनेसाठी आणि प्लीज तू पण येतं. त्याचा चेहरा फ्रेश दिसतो आता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला वाटतं किती लोकांनी पाहिलं असेल, त्याचा फेस एकदम डाऊन होता आणि खूप डिप्रेस तो वाटायचा आणि काय प्रॉब्लेम होता ते समजत नव्हतं आणि झोप त्याला येत नव्हती. परंतु हे कार्य परमेश्वराचं आहे, कारण ज्यावेळेस आपण प्रभूकडे येईल खरोखर परमेश्वर आपली प्रार्थना काय करतो, ऐकतो. आणि आज तो हसतोय, कारण नेहमी त्याला मी पाहिलं का एकदम डाऊन असायचा, त्याला समजत नव्हतं मी नेमकं त्याला काय घडतंय. पण देवाच्या कृपेमुळे इस्माईलचं कारण फक्त प्रभू येशू आहे. म्हणून विरोधात टाळी वाजून देवाला थोडा प्रत्येकाशी बोल. या समय इथं आहेत, जो हा मेसेज टीव्हीवर ऐकतील, फेसबुकवर ऐकतील, युट्यूबवर ऐकतील, तेव्हा प्रत्येकाशी बोल की त्या. आणि माझ्या प्रभू तुझा महिमा हो. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो खूप सुंदर आहे आणि तो याप्रमाणे आहे का बाहेरून सुंदरता दिसतीये परंतु आतून कुठेतरी आपण निराश आहोत. प्रेज द लॉर्ड. बाहेरून तो काय दिसतीये, सुंदरता दिसतीये, कदाचित आपलं घर बाकी सर्व काही उत्तम दिसतंय, पण आतून आपण किती आनंदी आहोत. आणि देवाची इच्छा आहे की आपण फक्त बाहेरूनच नाही पण आतून देखील आनंदी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी दुसरे राजे याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 19 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. दुसरे राजे अध्याय 2 आणि त्याचं 19 वचन रीड कर. आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटले, पहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. आम्ही तुम्हासाठी पुन्हा हे वचन वाचतो. आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटले, पहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. नाव हाच आपला विषय आहे का बाहेरून सुंदर आहे, बाहेरून कसं आहे, सुंदर आहे, परंतु आतमधून ते किती बिघडलेलं आहे ते कोणाला ठाऊक आहे, देवाला तर ठाऊक आहे, पण प्रथम आपल्याला. प्रेज द लॉर्ड. कळतंय बाहेरून सुंदर आहे, बाहेरून कसं आहे, पण आतून त्याला किती तडे गेलेत हे आपल्याला माहित आहे. आम्ही ते काय लिहिलंय का ते लोक, त्या नगरातले लोक, यरीहोचे लोक सगळे अलिशाकडे येतात. कोणाकडे येतात, आणि त्यांनी काय शब्द वापरला का आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते, असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. म्हणजे दिसायला तुला सगळं काही चांगलं वाटतंय पण हे सत्य नाही, कारण गावात पीक नाहीये, कारण हे आहे का जमिनीला प्रॉपरली पाणी मिळत नाहीये, कारण ते पाणी पिण्यायोग्य नाही. दिसायला चांगलं, दिसायला कसं आहे, चांगलंय, पण तो रिअलिटी सांगतो का आतून तसं नाहीये जसं तुला दिसतंय. कळतंय. तो म्हणतो अलिशाला दिसायला कसं दिसतंय, चांगलं दिसतंय, पण हे सत्य नाहीये. सत्य आम्हाला ठाऊक आहे का आतमधल्या गोष्टी चांगल्या नाहीये. तसंच आज पती पत्नी आहेत. कोण आहेत, पती पत्नी आहेत. लोकांना वाटतं पती पत्नी आहेत पण आतून त्यांचे रिलेशन, हे संबंध प्रॉपर नाही. दोघांना एकमेकांच्या प्रती प्रेम संपलं, एकमेकांसाठी आदर नाहीये, एक चाललंय म्हणून चाललंय, जगायचं म्हणून ते जागतात. दिसायला बाहेरून पती पत्नी आहेत, दिसायला बाहेरून कसे आहेत, पण आतमध्ये तो आनंद त्यांच्या नाही. किंवा आई वडील आणि लेकरं आहेत. जगाला दिसतं का यांची लेकरं आहेत, यांची लेकरं आहेत, हे यांचे आई वडील आहेत, पण आतमधून आई वडिलांसाठी तो आदर दिसत नाही. कळतंय. जगाला दिसतं यांची लेकरं आहेत, कसे आहेत, चांगले आहेत, किती चांगले लेकरं आहेत, पण त्या आई वडिलांना माहितीये का जो आदर आमच्या लेकरांमध्ये आमच्यासाठी पाहिजे तो आम्हाला दिसत नाही. प्लीज मला कळतंय. नातेवाईक आहेत, काय आहेत, लोकांना वाटेल का किती यांचं गणगोत मोठं आहे, पण तुम्हाला माहितीये किती मन धंदे करावं लागते या लोकांची. कळतंय. दिसायला दिसल का रे बापरे किती मोठं गणगोत, हा आला तो आला तो आला, पण तुम्हाला माहितीये का रे बाबा किती जपावं लागतं या प्रत्येकाचं मन. कळतंय. प्रत्येकाला दिसायला बाहेरून सुंदर आहे पण आतून किती तडे गेलेत हे तुम्हाला ठाऊक. कळतंय. काही लोकांना वाटेल पगार मोठा आहे, पगार कसा आहे, पण तुम्हाला माहितीये का तो पगार 20 तारखेच्या आतच काय होऊन जातो सगळं. काही लोकांना वाटेल व्यवसाय मोठा आहे, काय मोठा आहे, पाटील पण मला स्टार्ट करतील लोक तुम्हाला, पण तुम्हाला माहितीये का आतून व्यवसायाचे 3-13 वाजले. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय का आज दिसायला बाहेरून चांगलं दिसतंय पण आतून तसं आहे का.
आणि जर आतून ते तसं नसेल तर प्रभूची इच्छा आहे की आपण प्रभूकडे आलं पाहिजे. Praise the Lord. हे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं का तुला दिसतं हे तसं नाहीये, सत्य हेच आहे का गावातलं पाणी चांगलं नाहीये आणि पीक त्याच्यामुळं नाश झालेला आहे. आणि मग त्यांची इच्छा होती की अलिशा तू काहीतरी करावं जेणेकरून हे फक्त दिसायला जे सुंदर गाव आहे ते आतून पण सुंदर व्हावं. Praise the Lord. प्लीज मला कळतंय आज देवाची इच्छा का आपण पण जर आनंदी नाहीये आतून, आपण फक्त दाखवतोय का आनंदी का सांगवतो कोणाला सांगावं, सांगितलं तरी बदनामी, सांगितली तरी ज्या चौघांना कळलं का आमच्या इथे काय चाललंय. मग देवाची इच्छा का अशा स्थितीमध्ये आपण कोणाकडे आलं पाहिजे, देवाकडे. Praise the Lord. आणि या लोकांची हीच गोष्ट आवडली, त्यांना वाटलं का कशाला आलिशाला सांगावं आतल्या गोष्टी, पण त्यांना माहिती का जर सांगितल्या तर उपाय सापडेल. काय सापडत, उपाय सापडणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जाऊन तिथं आपल्या भावना व्यक्त केल्या कारण बाबा जमीन नापीक आहे आणि पाणी काही चांगलं नाहीये. आणि मग अलिशानी उपाय दिला. Praise the Lord. त्यांनी त्या झऱ्यातलं पाणी कसं केलं, गोड केलं. Praise the Lord. जर पाणी नाहीये तर पीक नाहीये, पीक नाही तर गुराढोरांना खायला काही नाहीये, शेतीचा व्यवसाय नाहीये आणि मग नुकसानच नुकसान आहे. आणि मग त्यांनी या गोष्टी स्वतःपुरत्या ठेवल्या नाही, प्रगट केल्या. आज देवाची इच्छा आहे की जर आपल्याही जीवनात अशा कोणत्या भागामध्ये जर आपण आनंदी नसेल तर आपण देवाकडे आलं पाहिजे. Praise the Lord. ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या गोष्टी परमेश्वर नक्कीच करू शकतो. जर हे गप बसले असते तर यर्यूचं पाणी गोड झालं नसतं. त्याच प्रकारे जर आपण घरीच बसणार, देवाच्या सानिध्यात येत नाही तर आपलंही जीवन आशीर्वाद होणार नाही. Praise the Lord. म्हणून कोणाजवळ आलं पाहिजे, प्लीज बोला कोणाजवळ. म्हणून प्रार्थना गरजेची आहे, भक्ती गरजेची आहे, देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे, कारण याचद्वारे तुमचा मेलेला विश्वास संजीवित होणार. Praise the Lord. गेलेली आशा पुन्हा येणार. कारण अनेकदा मनुष्य काय करतो का तो देवाच्या सानिध्यात येत नाही, बळावर जगतो, ओळखीवर जगतो, अवतीभोवतीच्या लोकांच्या आशेला चालतो आणि मग त्याला कळतं की बाबा काहीच उपयोगाला येत नाही, मन कठीण होऊन जातं. मन कसं होतं आणि तो म्हणतो मी यासाठी हे केलं त्यासाठी ते केलं पण आज माझ्या मदतीची समय कुणी माझ्या बाजूला नाहीये आणि तो आपलं मन खिन्न करून आपल्या घरी एकटा बसतो. कळतंय. मग देव म्हणतो की तू का माझ्या जवळ येत नाही, कदाचित तुझे उपाय थकलेत, तुझ्या प्रयत्नाला यश येत नाही, तुझ्या अवतीभोवतीचे लोक तुला सोडून गेलेत, पण देव तुला सोडणार नाही. Praise the Lord. म्हणून आपण कोणाकडे आलं पाहिजे. पण आज माणूस देवाकडे यायला तयार नाही, त्याला प्रार्थनेला वेळ नाही. कशाला वेळ नाही, हा सहभागितेला वेळ नाही, प्रार्थनेला वेळ नाही. अरे पण जर तू येशील तर तुझा विश्वास वाढणार. कळतंय प्रत्येकाला. कारण निराशा येते मनात, काय येते मनात, निराशा येते. एकदा का निराशा आले आशीर्वाद लांबतात. आपल्याला लढाई लढावी लागणार, आपला विश्वास सबळ करावा लागणार. पण ज्या देवाच्या सानिध्यात आपण येतो, देवाचं वचन आम्हाला प्रोत्साहित करतं, देवाची आराधना आमचे बंधन तोडते. Praise the Lord. आराधने दुष्ट आत्म्यांना काय होतो, लगेच त्रास होतो, म्हणजे सैतानाला त्रास होणार. ती आराधना, ती प्रार्थना, ते वचन बंधन तोडणार. पण त्या सहभागितेपासून आपण पडलं नाही पाहिजे, त्या सहभागितेमध्ये आपण राहायला पाहिजे. Praise the Lord. आणि मग जेवढं तुम्ही अन्न खाल तेवढी तुमची प्रगती होईल, तेवढा तुमचा विश्वास स्थिर असणार आणि तुमच्या जीवनात देवाचा गौरव होणार. Praise the Lord. गेलेली आशा पुन्हा येणार, निराश मन प्रोत्साहित होणार, आतमध्ये एक हे असणार, आवेश असणार, कारण प्रभू आहे आणि प्रभू गोष्टी करणार. Praise the Lord. पण जर सानिध्य नाहीये ना तर कधीच गोष्टी घडू शकत नाही. म्हणून जर अशी काही गोष्ट आहे की ती ब्लेस होत नाही तर देवाची इच्छा आहे की आपण देवाकडे यावं. हे लोक सर्व लोक इथं सरी नेमपुणा वाचतो आणि त्या नगरातल्या माणसांनी, एक व्यक्ती आला का, सगळे आले. कसे आले, म्हणून आज देवाची इच्छा आहे की आपण अंतःकरणातून आलं पाहिजे प्रभूकडे. Praise the Lord. कारण जर ते आले नसेल त्यांना त्याच अवस्थेत जागावं लागलं असतं, पण ते आले आणि त्यांची अवस्था काय झाली, बदलली. आज देवाची इच्छा का अवस्था काय व्हावी आपली, बदलावी. हे कोणाच्या हातात आहे, आपल्या. तीच बोला कोणाच्या हातात. पण जर आपण विलंब लावला तर काही होऊ शकणार नाही. मग प्रभू माहिती का नाही माहित, मग आलं पाहिजे का नाही. येस, आपण आलं पाहिजे, आपण प्रार्थनेला आलं पाहिजे, आपण प्रार्थनेला बसलं पाहिजे. पण आपण कधी कधी विलंब लावतो आणि विलंब लावल्यामुळं आपला विश्वास मावळून जातो आणि मग मन एवढं कठीण होतं की देवाचं वचन पण त्याच्यामध्ये नंतर त्याला टच करत नाही. मन खिन्न, मन उदास, का देवापासून खूप दूर गेला. प्रार्थना करून पण जीवाचं सांत्वन नाही तरी तो म्हणणार प्रार्थनेत काय ठेवा, आठवण ठेवा. काय ठेवा, अरे केली नाही एवढी प्रार्थना नाही, आठवण ठेवा. तुझं मन सांत्वन पावत नाही. का सांत्वन पावत नाही, मन कठीण होऊन गेलं, कारण देवाचं वचन आलं पण ते तुला स्पर्शच झालं नाही. Praise the Lord. कळतंय. पण जो देवाच्या सानिध्यात राहतो त्याच्या जीवनात एक वचन त्याच्या आतमध्ये एक नवीन आशा टाकतो, त्याला विश्वास बसतो का देव करणार. Praise the Lord. म्हणून मन एवढं कठीण होऊ देऊ नका, एवढं दगड होऊ देऊ नका का मग प्रार्थना करून मी ते सांत्वन पावत नाही.
प्रेज द लॉर्ड. कधी कधी मोबाईलचे 2 नंबर असतात टीव्हीवर, फेसबुकवर, तेच लोक फिरून डबल फोन लावतात. काही की मला सांगायला हे वाटतं का तुम्ही मलाच फोन लावता. पण असं वाटतं की ते दुःखी आता काय करावं, त्याचा जीव काही सांत्वन पावत फिरून फिरून परत फोन त्याच्या लक्षात येत नाही की ह्याच माणसाला आपण डबल वेळेस फोन लावतो. मी तुला कळतंय मग का सांत्वन पावत नाही, कोणापासून दूर गेले. हा, देवापासून दूर जातो आपण, पण देवाची इच्छा आपण दूर नाही गेलं पाहिजे. आपण देवाच्या सानिध्यात आलं पाहिजे आणि देवासमोर आपलं मन मोकळं केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगते या ठिकाणी, वाचूया आपण लूक शुभवर्तमान अध्याय 7 आणि त्याचं या ठिकाणी 11 वचनापासून आपण वाचू. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाई नावाच्या गावाकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. तेव्हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती आणि गावातील बराच समुदाय तिच्या बरोबर होता. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. ओके, नाव सगळ्यांनी ऐकलंय वचन. नवीन पुन्हा सांगतो स्टोरी वाईज. इथं असं लिहिलंय का एक विधवा स्त्री आणि एकुलता एक मुलगा, आणि तो पण काय झालाय, मरण पावला. आणि बरोबर इथं असं लिहिलंय, आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गावाकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय त्याच्याबरोबर जात होते. आणि त्या नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. म्हणजे बरोबर ती स्थिती आहे आणि बरोबर कोणाची एंट्री झाली, येशू. प्रेज द लॉर्ड. आता येशू पुढे असाच जाणार नाही. येशू बरोबर टाइमवर पोहोचणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का त्या ठिकाणी एक दुःखाचं वातावरण पसरलेलं होतं. बाई त्या ठिकाणी निराश होती कारण एकुलता एक तिचा मुलगा होता, तो पण काय झाला होता, मरण पावला होता. यहुदी लोकांमध्ये असं आहे की जर पती मेला आणि मुलगा पण नाहीये तर तिला तिच्या पतीच्या संपत्तीपासून वेगळं केलं जातं. कसं केलं जातं. आणि म्हणून ही खूप मोठी भयानक अवस्था असायची यहुदी स्त्रीबद्दल. जर तिचा मुलगा पण मेला तर मग अक्षरशः भीक मागावी अशी गोष्टीची व्हायची. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मोठा बांगला आहे, काय मोठा, पण पती गेला, मुलगा गेला, तुझी प्रॉपर्टी पण गेली, तिची प्रॉपर्टी नातेवाईकांची होणार, तिला काही भेटणार नाही. आणि म्हणून अशा अवस्थेत ती जगत होती. त्या समयी येशू तिच्याकडे गेला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की ती रडत बसली, तिला येशू माहित नाही, तिला कोण माहित नाही. आणि बायबल सांगते की येशू गेला, त्या तिची स्थिती पाहिली आणि तिच्या मुलाला स्पर्श केलं, त्याला कसं केलं, जिवंत केलं. ना ती स्त्री येशूकडे गेली का, तिला येशू माहित नाही, कोण माहित नाही. आणि म्हणून ती प्रभूकडे गेली नाही. पण मला सांगा, तुम्हाला येशू माहिती आहे का नाही माहिती. मग आपण आलं पाहिजे का नाही येशूकडे. चला तिचं ठीक आहे, तिला येशू माहित नाहीये, पण देवाचं प्रेम किती मोठं आहे का जरी तुला माहित नाही मी तुझ जवळ जातो. पण ज्यांना प्रभू माहितीये त्या लोकांनी प्रभूच्या जवळ गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे. तिचं ठीक आहे, ती दुःखी आहे, तिला येशू माहित नाहीये, पण तुम्हाला मला येशू माहित नाही का. प्लीज मला माहिती आहे का नाही माहित. एकदा तरी साक्ष घडली का नाही घडली. मग आपण कोणाच्या जवळ गेलं पाहिजे, कोणाला दुःख व्यक्त केलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण घरीच बसणार, आपण स्वतःला एकटं करून घेणार, आपण कोणाशी बोलणार नाही, आपण जेवणार नाही. ते म्हणतो ह्याद्वारे तुझ्या हातात काही येणार नाही. पण जर तू देवाच्या जवळ आला आणि आपलं मनोगत तिथं व्यक्त केलं तर देव नक्की कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. कामाला वेळ आहे, नातेवाईकांना वेळ आहे, लग्नांना वेळ आहे, कार्यक्रमाला वेळ आहे, फक्त वेळ कुठं नाहीये का. नुकसान कोणाचं, देवाचं आहे का आपलं. जर ते लोक, एरियोचे लोक जर सेवेकडे गेले नसते, ते दिवस बदलले असते का. असं लिहिलंय पुढं का आजही त्या ठिकाणचं पाणी गोड आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एकदा का परमेश्वर देतो मग ते काढून घेत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का आज आपण देवाकडे आलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे. कारण आपण बळावरच जगतो. कसं जगतो, बुद्धीनेच करतो. मागच्याच मी संडेला सांगितलं याकूब बद्दल. याकोबाला कोणाला भेटायचं होतं, येसावाला. प्रभूकडे प्रार्थना केली पण गणित पुढे केले डोक्यात. 2-3 गट बनवतो, ते पहिले पाठवतो, ते एक्सेप्ट केलं तर ठीक आहे, नाही केलं तर पळून जातो. आणि प्रार्थना कोणाकडे करतो. आणि भाऊ काय म्हणतो, कारण कशाला देतो एवढी प्रॉपर्टी, मला याची गरज नाहीये. म्हणजे त्याला कळालं असेल त्या समयीकडे उगाच डोकं लावलं, प्रार्थना पुष्कळ आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण देवाचा धावा केला पाहिजे आणि प्रभूकडे येऊन आपलं मन मोकळं केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जग काही करू शकत नाही, कारण सांगायला आवडतं कोणाला, जगाला. ह्याला सांग, त्याला सांग, त्याला बोलून सांग, त्याला फोन करून सांग. पण एकदा प्रभूला सांगून पहा, एकदा प्रभूकडे येऊन पहा आणि पहा परमेश्वर आपलं ओझं हलकं करणार.
प्रेज द लॉर्ड. न सांगता जर तो तिच्या मुलाला बरं करू शकतो, आपण जर रडून प्रभूकडे प्रार्थना करतोय, एवढं कळवणी प्रार्थना करतो, देव करणार नाही का? मग कोणाकडे आलं पाहिजे? येस, आपण आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण आपलं तसं नाही, आपलं वातावरणावर आहे. खुशी असेल तर प्रभूपासून दूर आहे, गम असेल तर प्रभू जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. घरात सगळं ओके तर मग काय, एक आठवडा प्रार्थना बुडली काय, 2 आठवडा प्रार्थना बुडली काय, मी घरातून प्रार्थना करतो, देवाचं माझं कनेक्शन चांगलं आहे. पण ज्या दिवशी समस्या असेल, सगळं सोडून कोणाकडे? मग ते म्हणतो असं का, मन एवढं कठीण का करतो? तू जर देवाच्या सानिध्यात राहिला तर ही विपत्ती तुझ्या कधी हवी होणार? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून देवापासून लांब जाऊ नका, देवाच्या जवळ राहा. कारण या ठिकाणी हे लोक त्या सेवकाकडे आले आणि म्हणले का तू काहीतरी कर, आणि त्यांनी कार्य केलं प्रभूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? मग प्रभूला आजही कार्य करायचंय, पण प्रभूला असं दिसतं की लोक प्रभूकडे येत नाही. कोणाकडे येत नाही? पहिले ओळखीकडे जातील, सगळं ट्राय करतील, आणि सगळं काही फेल झाल्यानंतर मग म्हणतील प्रभू बघ झालं तर झालं. देवाला हलक्यात मोजतात. कशात मोजतात? बघ झालं तर झालं, मी झालं तर असं करेन तसं करेन. आणि तुला प्रभू कळत नाही. आज प्रथम स्थान कुणाला दे? म्हणजे तू जे काही पुढे संकल्प तुला करायचे, ज्या कोणाकडे तुला जायचंय, परमेश्वर ते सगळे भेद सिद्धीच देणार. प्रेज द लॉर्ड. पण आपण पहिले प्रभूला विचारत नाही, पहिले गोष्टी करून येतो, फेल होतात मग प्रभूला सांगतो. पहिले प्रभूला सांगा आणि मग गोष्टी करा, त्या गोष्टी प्रभू ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आज प्रभूकडे या. कुणाकडे या? कारण आज बाकी सगळ्या गोष्टीला टाइम आहे, पण प्रार्थनेला टाइम नाही. कोरोना होता तर खूप प्रार्थना होती, जसं डाऊन झालाय प्रार्थना डाऊन झाली. कळतंय? ठिकाणी प्रभूची गरज आहे. कोणाची गरज आहे? हा, प्रभूची गरज आहे. प्रभूच करू शकतो, पण आपण देवाकडे आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पाचव्या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण, लूक शुभवर्तमान अध्याय 17 11 वचनापासून. आणि असे झाले की ते यरूशलेमेकडे जात असता तो शमरोन व गालिल यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याजकांना दाखवा. आणि पुन्हा रीड करतो, लक्ष द्या एक एक गोष्ट. आणि असे झाले की ते यरूशलेमकडे जात असता तो शमरोन व गालिल यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य येऊन त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. कोणते लोक आहेत? सगळे बोला, कोणते लोक आहेत? कुष्ठरोगी आहेत. आणि कुष्ठरोग्यांसाठी हा नियम होता की त्यांना गावाच्या पुढे ठेवायचे, म्हणजे लोकांपासून दूर जा. कोणापासून दूर जा? मग त्या लोकांमध्ये येशू पण कोण आहे? पण त्या ठिकाणी हा नियम आहे का बाबा कोणत्याच व्यक्तीजवळ तुम्ही जायचं नाही, तुम्ही गावाच्या पुढे राहायचं, बाहेर राहायचं. प्रेज द लॉर्ड. जर हे लोकांनी गावात शिरण्याचा प्रयत्न केला तर लोक कशाने मारणार? तर हा नियम होता की कुष्ठ लोकांना तिथं परवानगी नव्हती की त्यांनी कुठे जावं? गावात जावं किंवा लोकांजवळ यायचं. कारण लोक काय करायचे? दगडे घ्यायचे आणि दगडाने लोकांना काय करायचे? मारायचे. म्हणजे आता हे लोक बंधनात आहेत. कशात आहेत? यांना एक वेगळी जागा देतात राहण्यासाठी, एका गुहेमध्ये कुठेतरी त्यांना ठेवतात. पण यांनी निर्णय घेतला तर इथं राहून काही होणार नाही, कोणाकडे गेलं पाहिजे? कदाचित त्यांना येशू नाव माहिती, त्यांना येशू नाव, कारण त्यांनी तो शब्द उच्चारला आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर काय कर? ना पहिली स्त्रीचं उदाहरण मी घेतलं की तिला येशू माहित नाही, तिला येशू माहित म्हणून ती येशूला आवाज देत नाही. पण यांना कदाचित कुणाचं नाव कळलंय आणि म्हणून हे लोक येशूला काय करतात? आवाज देतात. आता जर येशूकडे जायचं तर जीव मुठीत घेऊन जायचं. आणि येशू बरोबर लोक पण आहेत आणि सगळे एवढे समजदार नाहीयेत त्यांच्यात ते त्याला ऍक्सेप्ट करतील. आणि म्हणून काही लोक म्हणत असतील कारण पुढे जातात, जवळ गेलो तर जे काही थोडंफार जीवन जगतोय ते पण आपल्याला मिळणार नाही. काही लोक दगडाने मारतील. कशाने मारतील? पण त्या ठिकाणी काही लोकांनी निर्णय घेतला की जरी आम्हाला जाण्याची परवानगी नाहीये तरी आम्ही येशूकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? परवानगी आहे का? पण निर्णय घेतला तर जाऊन कोणाला भेटायचं? कुष्ठरोग लोकांपासून कसं करतो? वेगळं करतो. प्रेज द लॉर्ड. पण या लोकांनी तरी पण निर्णय घेतला का जरी कुष्ठरोग आम्हाला वेगळा करतो पण आम्ही वेगळे राहणार नाही, आम्ही येशूकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. कुष्ठरोग माणसाला काय करतो? म्हणजे आज अशाच प्रकारे मनुष्य कुष्ठरोगी प्रमाणे स्वतःला काय करून घेतो? एकट्यात बसतो. कसा बसतो? अरे देवाकडे जर तुला कुष्ठरोग नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आध्यात्मिकता कळतंय? कुष्ठरोग माणसाला कसं करतो?
एकटं करतो, वेगळं करतो. मग बायबल या ठिकाणी आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतं? कुष्ठरोगी असून कोणाकडे जातात? मग तुला कोणता रोग आहे का? तुला कोणता आजार आहे का? तू देवाकडे जाऊ शकत नाही. मी तुला कळतंय. मग आपण देवाकडे गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे? त्यांना कुष्ठरोग आहे, त्यांना बाहेर टाकण्यात येतं, त्यांना परवानगी नाहीये. परवानगी नसता ते प्रभूकडे जातात. आणि आम्हाला तर परवानगी परमेश्वर देतो. अहो कष्ट करी भार करता ज्यांना हो कोणाकडे या. आम्हाला तर आमंत्रण पत्र आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपण देवाकडे जात. प्रेज द लॉर्ड. कुष्ठरोग माणसाला काय करतो? म्हणजे आध्यात्मिकरित्या सांगतोय मी, मोबाईलचं व्हॉट्सअप एक प्रकारचं कुष्ठरोगच आहे. माणसाला कसं करतोय ते? फेसबुक पण काय करतोय? तो वेगळाच होत चालला, वेगळाच होत चालला. अरे तू देवाच्या सानिध्यात. प्रेज द लॉर्ड. तो बाकी सगळ्या गोष्टी टाइम घालणार, तो व्हॉट्सअपवर टाइम घालेल, फेसबुक मध्ये टाइम घालेल, पण प्रार्थनेला बसणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना म्हणली का झोप येते, प्रार्थना म्हणली का येते. पण याच मोबाईलवर रात्री 2 आणि 3 तो वाजू शकतो. प्रेज द लॉर्ड. याच मोबाईलवर किती वाजू शकतो रात्रीचे? आणि असं बस म्हणलं प्रार्थनेला लगेच जावळे येतात. पण बस घे बरं मोबाईल, लगेच एकांतित तो जाणार आणि ते करत बसणार. मग मच्छरामध्ये बसलाय, कुठं वाचत त्याचं भान राहणार, त्याला काही होणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. येस, अंधार पुढं पुढं वाचतात. मग स्क्रीन चमकती कोणा तोंडावर, एवढा अंधारात बसला, पण त्याला काही फरक पडत. म्हणजे कुष्ठरोगच एक प्रकार. कळतंय? कुष्ठरोग माणसापासून कसं करायचं? आज हे पण एक प्रकारचं तेच प्रकारे माणसाला कसं करतोय? वेगळं करतं, देवाच्या सहवासात जाऊ देत. प्रेज द लॉर्ड. त्यांना कुष्ठरोग असताही ते देवाच्या सहवासात गेले. प्रेज द लॉर्ड. मग आपण गेलं पाहिजे का नाही? त्या स्त्रीला येशू माहित नव्हता, तिचं ठीक आहे. यांना येशू माहित होता, पण यांना परवानगी नव्हती, तरी लोक गेले आणि हे देवाला आवडले. प्रेज द लॉर्ड. आज प्रार्थनेला येण्यासाठी सैतान अडकण टाकणार, पण आपण किती मार्ग देतो, आपण किती धडपड करतो हे परमेश्वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. देवाने पाहिलं असेल का त्यावेळेस लोकांना निघायचं असेल, किती त्यांच्यात वाद चालला असेल. काही म्हणायचे असतील जाऊ, काही लोक म्हणायचे नको जायला, वाद चालत असतील, पण काही लोकांनी निर्णय घेतला. तसंच प्रार्थनेला अडचण येतात. कधी त्याच टायमाला पाहुणेच येतील, त्याच टायमाला पाणी सुटणार, त्याच टायमाला काहीतरी कोणी बोलवणार, त्याच टायमाला फोनच येणार. पण तुम्ही किती त्या गोष्टींवर मात देऊन देवाकडे येता हे परमेश्वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. सुख कोणाकडून आहे? शांती कोणाकडून आहे? बाकी कुणी संगती येणार नाही. प्रेज द लॉर्ड. याचं प्रमाण या कोरोनात आपल्याला मिळालंय. एकटंच सोपं लागतं ते खाट्यावर जाऊन, कुणी तिथं येत नाही. मग काय करावं या स्थितीमध्ये? आपल्याला देवा संगती आपण आता घट्ट करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. मग देवाची इच्छा का देवाच्या सानिध्यात या, प्रभूचा वळ्या, प्रभूला आपल्या गोष्टी व्यक्त करा आणि परमेश्वर ते ओझं हलकं करणार. प्रेज द लॉर्ड. पण जर आपण देवाकडे येत नाही, देवाला सांगत नाही, आपल्या बुद्धीने चालतोय, मग त्या गोष्टी लांबणार. पण जितकं लवकर प्रभूकडे येऊ तितक्या लवकर गोष्टी बदलणार. प्रेज द लॉर्ड. आणि गोष्टी बदलल्यावर प्रभूला विसरू नका. प्रेज द लॉर्ड. गोष्टी बदलल्यावर प्रभूला विसरू नका. कारण कुष्ठरोगी पैकी सगळेच परत आले, अर्धे लोक लगेच जगीर झाले. चला ओके झालो का जगामध्ये, पण काही एकच जण शंभरुनी काय झालं तिथून परत आले. प्रेज द लॉर्ड. प्रभूला असे लोक पाहिजेत की जे प्रभूला विसरत नाही, उलट्या देवाचा सहवास धरतात. त्यांना कळतं की देवाला सोडून जमणार नाही, देवाला धरूनच आपला फायदा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या जगामध्ये पाप आहे, या जगामध्ये संकट आहे. योहानमध्ये सांगितलंय चोराला चोरी घातू नाश करण्यासाठी. मग का आपण देवाचा हात सोडावा? प्रेज द लॉर्ड. लेकरांना म्हणतो ना गर्दी, हात सोडू नको. लेकरांना काय म्हणतो आपण? गर्दी आहे हात. तसंच या जगामध्ये सैतान आहे, मग का आपण देवाचा हात सोडावा? प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या सहवासात या, देवाला सांगावं, म्हणजे परमेश्वर ते ओझं हलकं करतात. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं आजचं वचन? आणि खूप गरजेचं आहे. काही लोक तसंच जगतात. त्यांना वाटतं आता काय करायचं, नशीबच तसं आहे, मग आता जगायचं. पती असा आहे, कुणी म्हण पत्नी अशी, कुणी म्हण लेकरं असे. आता जे नशीब आहे ते घेऊन चालायचं. नशीब परमेश्वर बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. नशीब कोण बदलू शकतो? हा, ते लोक म्हणले का चला जाऊ आपण आदिशाकडे. कुष्ठरोगी म्हणतात का चला जाऊ आपण येशूकडे, कारण तोच आपल्या गोष्टी काय करू शकतो. पण काही लोकांना वाटतं का नाही आता हेच जीवन आहे, यातच जगायचं, ज्या स्मरण त्यावेळेस काय होऊन जायचं, मरून जायचं. आणि अशा जीवनासाठी देवाने आपलं बोलवलं. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय प्रत्येकाला कुणाची लेकरं आहोत आपण? मग तो आनंदी आहे का असं जीवन जगतो आपण? नाही, त्याची इच्छा आहे का माझ्याकडे मी आहे, मी करणार तुझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही स्वतः एवढे कष्ट करता, शेतामध्ये काम करता, एवढ्या गोष्टी करता तुमच्या लेकरांसाठी, मग देवाचं म्हणणे तुटत का आपल्यासाठी?
प्लीज बोला, तुटणार का नाही तुटणार? जसं तुम्हाला वाटतं कडे बाबा एक दिवसाचा रोज बुडल, तेवढे पैसे येतील, घरामध्ये काहीतरी होईल, तसं तुम्हाला वाटतं, तसं प्रभूलाही वाटतं. प्रेज द लॉर्ड. पण देवाची इच्छा आपण कोणाकडे आलं पाहिजे? हा, प्रभूकडे या. म्हणजे दिसणारं जे बाहेरून सुंदर आहे ते आतमधून पण सुंदर होणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर फक्त दिसायला बाहेरून भारी आहे, आतमध्ये सगळं पोकळ. असं वाटतं कधी घर सोडावं, असं वाटतं नको हे जीवन, असं वाटतं नको या गोष्टी, आणि म्हणून चाललेली कॅसेट चालू देतो आपण. कळते प्रत्येकाला परमेश्वर बदलू शकतो. कोण बदलू शकतो? पण प्रभूला असे लोक पाहिजेत का जे प्रभूकडे येणार आहेत. प्रेज द लॉर्ड. विरोध होईल, अडचण येतील, पण येशूशिवाय सुख पण तर नाहीये ना. आपण कोणतं सुख मिळतं? पण जर देवाकडे येऊ तर खरंच सुख आणि शांती आपल्याला लाभल. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूकडे या आणि परमेश्वरच आपलं ओझं हलकं करणार. प्रेज द लॉर्ड. या रविवारी एक ब्रदरनी साक्षी सांगितली तर त्यांना कोरोना झाला आणि एकदम स्टार्ट पासून ते टच मध्ये होते. कारण आपल्या ऑनलाईन पेन पण होत्या, त्यावेळेस ते रिक्वेस्ट पाठवायचे. खोकल्यापासून खोकला आला, 4 दिवस नंतर ताप आला, मग ते पॉझिटिव्ह आढळले, मग एकदम ते आयसीयू मध्ये होते. कम्प्लीट 1 महिना त्यांचा गेला, त्याच्यातून रिकव्हर झाले. मायक्रोमेसिस तो आजार झाला, त्यावेळेस त्यांनी फोन केला. म्हणजे कंटिन्यू ते सांगायचे बदल आता कोरोनातून बरा झालो, आणि लगेच नाकाच्या वर इथे त्यांना थोडंसं काय व्हायला लागलं, सलायला लागलं, काय तर त्यांना असं जड जड वाटायला लागलं. त्याची टेस्ट केली, तो आजार आढळला. मग त्याच्यामध्ये पण कॉम्प्लिकेशन्स होते, त्यांचे पर्सनल वेगळे आजार. पण त्या सर्व स्थितीमधून त्यांना कुणी बाहेर काढलं? आणि विशेष ते प्रत्येक स्थितीमध्ये फोन करायचे. सगळीकडे जे पण त्यांचे परिचित आहेत, प्रार्थना होत होत्या. सांगायचं काय, का संकटात ते कोणाला धरून होते? आणि त्याच्या पूर्वी पण देवा ते धरून होते. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाकडे आहात, देवाचा हात धरून आहात, तर ते तुम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आजाराचा डोंगर त्यांच्या समोर होता, पण त्या प्रत्येक स्थितीमधून देवाने त्यांना काय केलं? बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी प्रभूचा हात सोडला आणि ते असे म्हणले नाही का असं का तसं का, माझ्याच वाटेला का. ते म्हणजे प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना तुमच्यातली आशा दाखवते, प्रभूला काय भरोसा आहे तर प्रभू कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाकडे या. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतं आजचं वचन? पळ काढू नका. त्या स्त्रीला प्रभू येशू माहित नव्हता म्हणून ती गप्प बसली. जर माहित असतं येशूचे पाय तिने पकडले असते. कुष्ठरोगी मला आवडले, त्यांना परवानगी नाही यावी, पण तरी ते कोणाकडे आले? प्रेज द लॉर्ड. आज त्याच प्रकारे आम्हाला येशू माहित असता जर आपण येशूपासून दूर आहोत तरी खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आपण प्रभू जवळ आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोक येणार प्रार्थनेला? येणार का? तुम्ही लोकांना हलवलं पाहिजे का प्रार्थनेला चला? प्रेज द लॉर्ड. किती लोक दुसऱ्यांना सांगण्यात प्रार्थनेला चला? प्रेज गॉड. सिस्टरने हात वर केला आणि ते ऍटलिस्ट मला भरपूर वेळेस मी त्यांचा अनुभव घेतो की कुठून ते फोन लावतात कोणाच्या ह्याच्यामध्ये, ह्या बहिणीसाठी प्रे करा, त्या बहिणीसाठी प्रे करा. प्रेज गॉड. त्या लोकांना ते इश्यू सांगतात. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात त्यांचं पारितोषिक मोठं असतं. का? कारण आपण देवासाठी लाज धरली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हीच बोला कळतंय. आज त्याच प्रकारे आपण लोकांना सांगितलं पाहिजे की प्रभूकडे ये, परमेश्वर आनंद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. असे अनेक लोक आहेत का कुष्ठरोगी कोणाकडे आले? म्हणजे त्यांच्यापर्यंत पण कुणीतरी सुवार्ता घेऊन गेलं. कोणापर्यंत? कुष्ठरोगी. कोण जाणार त्यांच्याकडे? पण कुणीतरी गेलं आणि त्यांना सांगितलं का रे बाबा इश्यू ट्राय करायला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ही आवडली मला सुवार्तेबद्दल. कुष्ठरोग्यांपर्यंत सुवार्ता पोहोचली, त्या येशूकडे जा, पहा येशू तुमसाठी काय करतो. आणि त्या लोकांपर्यंत ते कोणीतरी वचन घेऊन गेलं आणि त्यांच्यामुळं त्या लोकांचं काय झालं? कुष्ठरोग निघून गेले. त्याच प्रकारे जर येशू आपल्याकडे, आपण त्या येशूकडे यायचं, पण 4 लोकांना येशू घेऊन यायचं. प्रेज द लॉर्ड. ज्या कुष्ठरोगींचं जीवन बदलतंय, प्रभू त्या लोकांची आठवण नाही करणार का ज्या लोकांनी कुष्ठरोग्यांना येशू सांगितलं? प्रेज द लॉर्ड. अंदाजपंची आवाज दिला त्यांनी येशू. तुला अंदाजपंची आवाज दिला का? आवाज काय दिला त्यांनी? हे गुरु येशू. कसा आवाज दिला? म्हणजे आदर आहे. त्याच्या बोलण्यात काय? आदर आहे. म्हणजे इतक्या प्रमाणात त्यांनी येशू सांगितलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आरेकऱ्यांनी त्यांनी आवाज दिलेला नाहीये, आदरयुक्त प्रभूला आवाज देतात. म्हणजे इतकी सुविस्तर सुवार्ता त्यांना काय केली? सांगितलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तर याच या प्रभूकडे, पण दुसऱ्यांना पण येशू सांगून या. प्रेज द लॉर्ड. त्या म्हणजे तुम्हाला दिलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांना येशू द्या, परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. पण घरी बसू नका. कुठं बसू नका? कारण आपण काय करतो? घरी आहेत, फेसबुक मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, फक्त प्रभूच नाही. प्लीज प्रभू जवळ या. प्रेज द लॉर्ड. जो प्रभूकडे येईल 100% देवाचा अनुच्या कुटुंबावर येणार. प्रेज द लॉर्ड. आणि जरी सगळ्या कुटुंबात चांगले तरी या, कारण संकट समाजासाठी देव तुमची तयारी करणार.
प्रेज द लॉर्ड. नाहीतर मग संकट समोर काय थांबत नाहीत आणि आपण सांगायला विसरत नाही प्रार्थनेत काय ठेवा, जीव सांत्वन पावत. प्रेज द लॉर्ड. काय होत नाही, जीव आत रिकामी. आत कसं आहे, डॉक्टर 2 औषध देतो, एक वरतून लावतो जखमेला आणि एक म्हणतो कुठून खा, पोटा. तो म्हणतो डबल का म्हणून, वरतून जखम भरल आणि आतून जो घाव आहे तो पण भरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण फक्त प्रार्थना खातो वरची, वचन कोण खाणार. प्रेज द लॉर्ड. 5 तास प्रार्थना संपली, रात्र आहेच ना, मग विचार तर आहेच परत, त्या विचारांना कोण हरवणार. त्यासाठी वचन पाहिजे. काय पाहिजे, हा वरची प्रार्थना चालू आहे पण आतली गोळी खाल्ली वाचनाची म्हणजे विश्वास तगडा राहणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूकडे या, प्रभू तुम्हाला शिकवल कसं आशीर्वाद व्हायचं, कशी उन्नती पावायचं, कसे मार्ग मोकळे करायचे, कोणत्या विश्वात उभं राहायचं, देव आम्हाला शिकवणार. प्रेज द लॉर्ड. या लोकांना पण देवाने उपाय सांगितला आणि त्याप्रमाणे ते काय झाले, आशीर्वादित झाले. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं. नामान कोडी देवाच्या सगळे आला का नाही, कंटाळ करत होता पण आला तर गोष्टी काय झाल्या, बदलल्या. त्यांना अनुभव नव्हता पण तुम्ही निमित्त अनुभव घेतलेला. प्रेज द लॉर्ड. मग आपण किती आवेशाने प्रभूला येऊन भेटलं पाहिजे. जसं दावीद म्हणतो का हरणी पाण्याच्या उगासाठी काय टाकते, तसं माझा जीव दुसरी धापा टाकते. प्रेज द लॉर्ड. आज त्या लेवलला आपला विश्वास गेला पाहिजे, त्या लेवलला आपलं समर्पण गेलं पाहिजे आणि जर तसं होईल तर प्रभू आम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना ब्लेस व्हायचंय, पुन्हा सानिध्यात राहा, रोज प्रार्थनेला बसा, रोज देवाचं वचन वाचा, कारण हे तुम्हाला देवा जवळ आणणार आणि तुमचे मार्ग परमेश्वर मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. या विश्वासाने आपण देवाकडे हात मारू आणि नक्की प्रभू कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. तर जर कुष्ठरोगी प्रभूकडे आले आणि त्यांना प्रभूने रिकामी पाठवलं नाही आणि जर तुम्ही आज देवाकडे आला तरी तुम्हाला रिकामी पाठवल का, प्लीज बोला, पाठवल का नाही, प्रभू नक्की ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. देवाने त्या स्त्रीवर दया केली जी काही म्हणत नाही, पण जर आपण देवाकडे प्रार्थना करतोय तर देव का ऐकणार नाही आपली, परमेश्वर 100% ऐकणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. कोण ऐकणार, हा, म्हणून त्या विश्वासाने प्रार्थना करायची. उभा राहूया, आपण प्रेमध्ये जाऊया. हे देवा तुझी स्तुती कर, तुझा गौरव करतो पित्या, तू उत्तम परमेश्वर आहे पित्या. अपा फादर, अनुग्रह दे माझ्या परमेश्वर. अपा फादर, हे सर्व तुझ्याकडे आले पित्या. ज्या प्रकारे ते लोक म्हणतात काय नगर दिसायला चांगलं आहे पण आतमध्ये इथं पाणी चांगलं नाही, पीक नाही, त्याच प्रकारे असे अनेक परिवार आहेत, पती पत्नी आहेत परंतु एकमेकांच्या प्रती आदर आणि विश्वास नाही, लेकरं आहेत परंतु त्या लेकरांबद्दल आई वडिलांची जाणीव नाही, पैसा आहे पण तो पूर्ण उरत नाही, व्यवसाय आहे पण तो चालत नाही, नातेवाईक आहे पण फक्त मन धरणीच करावी लागते. देवा मी तुझ्याकडे येतो प्रभू, मला आश्रय देते आणि मला माहिती आहे देवा तू आश्रय देणारा परमेश्वर आहे. कम ऑन, प्रे कर. प्रार्थना को यीशु में तेरे पास आया हूँ, खन्ना के जैसे मैं तेरे पास आया हूँ. प्रार्थना को यीशु में तेरे पास आया हूँ. हे देवा तू त्यांच्यावर दया केलीस, जी बहीण तुला हाक मारायचा विसरली, मग परमेश्वरचं प्रेम कळतं किती मोठं आहे. मग जे लोक तुझ्या नावाचा धावा करतात देवा त्यांची प्रार्थना तू ऐकणार नाही, देवा तू नक्की प्रार्थना ऐकणार. देवा सर्वांनी आपला पाऊल उचलला, ते सर्व परमेश्वर तुझ्या सानिध्यामध्ये आले. ज्या प्रकारे कुष्ठरोगाला तू रिकामी पाठवलं तसंच यापैकी कोणा तू रिकामी पाठवणार नाही. परमेश्वर तुमची काळजी घेईल, देव तुमचे मार्ग मोकळे करेल. हो, तुमची प्रार्थना तुमच्या कुटुंबासाठी असेल, तुमच्या पत्नीसाठी असेल, पतीसाठी असेल, देव ते स्वभाव बदलेल, देव त्याचं वागणं बदलेल, देव त्याच्यामध्ये पाप बाहेर काढेल, देव त्याला मोकळं करेल. देवाचा गौरव पाशी. तुझी प्रार्थना तुझ्या मुलांसाठी असेल, तुझी प्रार्थना तुझ्या आईसाठी असेल, देव त्यांचं मन बदलेल आणि तुझ्याप्रती प्रेम परमेश्वर टाकेल. तू देवाचा अनुग्रह पाशी. हो, तू नातेवाईकांच्या ओझ्याखाली दाबलास, त्यांचा मान सन्मानामुळे तू थकलास, पण ते म्हणतो माझ्याकडे ये, मी सगळं काही सुरळीत करेन आणि तुझा आदर तुला पुन्हा मिळून दे.
तुमचा पैसा तुम्हाला पुरून उरत नसेल, पण तो म्हणतो माझ्याकडे ये, म्हणजे मी तुझ्या पैशाला अनुग्रह आले, तुझा पैसा पुरून उरणार. तुझा व्यवसाय दिसायला दिसतो मोठा आहे, पण नुकसानवर नुकसान आहे. म्हणतो मजकडे ये, मी त्याला स्थिर स्थापित करेल आणि तू देवाचा गौरव पाहशील. फादर, हे सर्व तुझ्याकडे आलेत पिक्या, पुन्हा तू रिकामी लावणार नाही देवा. हे साक्ष देतील पिक्या, हे सांगतील देवानी प्रार्थना ऐकली, या प्रकारे ज्या भावानी साक्ष दिली पिक्या, देवा जर त्याची प्रार्थना तू ऐकतो देवा, मग आमची प्रार्थना ऐकणार नाही का देवा? तू पक्षपात करणार नाही, तुझं प्रेम सर्वांना सारखं पिक्या. पण ते म्हणतो विश्वास धर, आशा ठेव, तुझा भरोसा व्यर्थ जाणार नाही, ते तुझा आनंद पूर्ण करेल. येशू नावाने प्रत्येक मार्ग मोकळा होईल. देवा तुझा महिमा मी स्वीकार. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. मेरा विश्वास है कि आज के इस वचन के द्वारा और इन प्रार्थना के द्वारा ज़रूर परमेश्वर आपके बीच में कार्य करेगा, और ज़रूर आपकी गवाही हमें लिख भेजिए व्हाट्सएप के द्वारा, फेसबुक के द्वारा, ताकि इस गवाही के द्वारा हम प्रभु की महिमा कर सकें. और उसी तरह और भी ऐसी प्रार्थनाएं जो आपके लिए, जो परमेश्वर ने हमारे हृदय में डाला है करने के लिए, हमने वो प्रार्थना की है, तो ज़रूर इस चैनल को सब्सक्राइब कीजिए ताकि आप और भी प्रार्थना और वचन से आशीष हो सको. प्रेज द लॉर्ड. और उसी तरह अगर आप आपका अर्पण को, आपके ऑफरिंग को बोना चाहते हो, तो ज़रूर आप आपके ऑफरिंग के द्वारा हम जो काम कर रहे हैं परमेश्वर का, इस कामों को ब्लेस कर सकते हो. तो ज़रूर नीचे आ रहा है जो फ़ोन पे या गूगल पे का नंबर है, आप ऑफरिंग के द्वारा इस कामों को और ब्लेस कर सकते हो. और अगर आप चाहते हो कि इस मैसेज को आप गूगल मीट के ऊपर भी देखें, तो ज़रूर हमें फ़ोन कॉल कीजिए ताकि आप इस मैसेज को लाइव सुन सके और प्रभु की महिमा कर सके.